आणि आता बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स। वनडे विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या महिला क्रिकेट संघाचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन। विजेत्या संघामध्ये समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। राज्यातले प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांची अधिकारी आणि कंत्राटदारांना तंबी। 5 वर्षांचा वेळ मागू नका, 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। आज पुन्हा मंत्र्यांनी प्रशासनाला धरलं धारेवर। अजूनही पीडित शेतकऱ्यांना हवी तशी आणि हव्या त्या वेगानं मदत दिली जात नसल्यामुळे अनेक वरिष्ठ मंत्री नाराज। शिवसेना आणि भाजपा मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये केली नाराजी व्यक्त। मंचरमधील बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांसंदर्भात वनमंत्री गणेश नाईकांनी घेतली बैठक। गावातले बिबटे वनतारा किंवा तत्सम ठिकाणी पाठवण्याचा निर्णय। पुण्याच्या मंचर परिसरातील बिबटे वनतारा किंवा इतर वनक्षेत्रामध्ये पाठवण्याचा वनमंत्र्यांचा निर्णय ग्रामस्थांना मान्य नाही। 1200 बिबटे आहेत, किती पाठवणार आणि पुरावे काय, असा ग्रामस्थांचा सवाल। पुण्याच्या मंचरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेल्या भागामध्ये वन विभागाकडून 10 कोटी खर्चून 100 अतिरिक्त पिंजरे देण्यात येणार। तर उद्या वनमंत्री गणेश नाईक स्वतः जाऊन या भागांची पाहणी करणार। पुण्याच्या मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं 11 पिंजरे लावले। मात्र 13 वर्षांच्या मुलावर हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का, याबद्दल तपास सुरू। बिबट्याच्या हल्ल्यांच्या विरोधातील पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको तुर्तास स्थगित। 15 तासांनंतर पुणे नाशिक वाहतूक सुरळीत। वाहतूक रोखणार नाही, आंदोलन मात्र सुरूच ठेवणार, आंदोलकांची भूमिका। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी नार्को टेस्टला आपण तयार। राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी स्वीकारलं रणजितसिंह निंबाळकरांचं आव्हान। उद्या पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांच्या आरोपांना देणार उत्तर। रत्नागिरीमध्ये दाऊदशी संबंधित जमिनींचा आज सरकारी लिलाव पार पडणार। शेतजमीन आणि इतर 3 मालमत्तांचा आज होणार लिलाव। जानेवारी 2024 मध्ये याच गावातील 4 प्लॉट्सचा लिलाव झाला होता। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्राचं 9 अधिकाऱ्यांचं पथक पाहणी करण्याची शक्यता। राज्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। यासाठी केंद्राकडून 1566 कोटी 40 लाखांचा निधी वितरित। केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी येत आहे, मात्र विरोधक केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर आरोप। बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज दुपारी मंत्रालयामध्ये तातडीची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। हिंदी भाषा अनिवार्य करू नये या मनसेच्या मागणीनंतर समितीची स्थापना करण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। बिहार विधानसभा निवडणुकांचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस। पाटण्यासह 18 जिल्ह्यातील 121 विधानसभा जागांसाठीचा प्रचार आज थंडावणार। सगळ्याच पक्षातील बडे नेते आज सभा घेणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची धोरण निश्चित होणार। मित्रपक्षाबाबत वक्तव्य करताना कुठेही कटुता येऊ नये, तसंच तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। नागपूरमध्ये मार्डच्या डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस। फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे 760 आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 510 डॉक्टर संपावर। मुंबईच्या पवईमध्ये पोलीस कारवाईत मृत्यू झालेल्या रोहित आदी प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे चौकशीचे निर्देश। विशेष तपास पथकाचीही केली नियुक्ती। पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना। एकनाथ खडसेंच्या जळगावमधल्या घरी झालेल्या चोरीचा पोलिसांनी केला उलगडा। चोरी प्रकरणी 3 अटक, 3 जण फरार। यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांमध्ये 27 गुन्हे दाखल असल्याची माहिती। चोरी झालेलं सोनं चांदी देखील पोलिसांनी केली जप्त। नाशिकच्या शरणकोट रोड परिसरातील रात्रीच्या सुमाराला गोळीबार झाल्याची घटना। हवेत गोळीबार करत धारदार शस्त्रांनी घरांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये गणेश काळे या रिक्षा चालकाची गोळीबार आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती। मारेकऱ्यांकडून 6 महिन्यांपूर्वी सुद्धा गणेश काळेच्या हत्येचा प्रयत्न। पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती।
नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1.25 कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप पोस्ट मास्टर सिंधुबाई बाळबुधेंनी ग्राहकांना जमा केलेल्या रकमेची खोटी पावती खातेदारांना दिल्याचा आरोप. हातावर मेहंदी लावल्यामुळे 10 ते 15 विद्यार्थिनींना वर्गामध्ये बसू दिले नाही. मुंबईतील चेंबूरच्या सेंट अँथोनी गर्ल्स हायस्कूलमधली घटना. पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने शाळेला बजावली नोटीस. विद्यार्थ्यांना फक्त शिस्तीचं पालन करायला सांगितलं. शाळेचं स्पष्टीकरण. ठाण्यामध्ये एका तरुणाचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी नंबर प्लेटच्या आधारे शोध घेत दाखवला खाकीचा हिसका. अमरावती ग्रामीणचे 8 पोलीस कर्मचारी निलंबित. अटकेतील पोलीस आरोपीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवालानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवर बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचा ठपकाही ठेवण्यात आला. कोल्हापूरमधील कळंबा कारागृहामध्ये सापडले जिवंत काडतूस. पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित असलेला सुरेश दयाळू आणि अमीर असीर खान यांनी पिस्तूल लपवली का याची तपासणी सुरू. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी अबू जुंदाल विरोधातील खटल्याचा मार्ग होणार मोकळा. दिल्ली पोलिसांसह परराष्ट्र मंत्रालयानं आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर. मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी रखडली. बहुचर्चित 177 कोटींचं टोरेस गैरव्यवहार प्रकरण. फरार 4 आरोपींविरोधात न्यायालयाकडून नॉन बेलेबल वॉरंट जारी. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी देशाबाहेर पळून गेल्यामुळे नॉन बेलेबल वॉरंट जारी. विमानतळ परिसरातील मांस विक्रीची दुकानं हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. पक्ष्यांमुळे विमान सुरक्षेला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो. विमानतळ परिसरातील मांस आणि मासे विक्रीच्या दुकानांमुळे हा धोका अधिक वाढत असल्यामुळे निर्णय. मुंबईमध्ये डिजिटल अरेस्टच्या वाढत्या घटनांमध्ये मोठी भर. पोलिसांकडील आकडेवारीनुसार 2 दिवसांमध्ये एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवण्यात येतं, तर 8 महिन्यामध्ये 128 गुन्हे नोंद. 101 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती. वरळीतल्या कोस्टल रोडवरच्या गार्डरेल्सचं नुकसान केल्याबद्दल वाहन चालकाला 2,65,000चा दंड. 7 ऑक्टोबरला घडलेल्या अपघातामध्ये एक कार रस्त्याच्या रेलिंगला धडकून समुद्रामध्ये कोसळली. या प्रकरणी आता वाहन चालकाला नोटीस पाठवण्यात आली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये वाळू माफियांकडून तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न. अवैध उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता ट्रॅक्टरनं धडक मारण्याचा केला प्रयत्न. रत्नागिरीच्या खेडमध्ये रासायनिक पाणी नदीपात्रामध्ये सोडून पाणी दूषित केल्याप्रकरणी लोटे एमआयडीसी मधील 5 कंपन्यांवर गुन्हा दाखल. अनेक महिन्यांपासून सूचना देऊन देखील नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडल्यामुळे ग्रामस्थांची पोलिसात धाव. ठाण्याच्या मुंब्र्यातील अल्मास कॉलनी आणि वफा पार्क परिसरामध्ये एका इमारतीच्या 6व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये 2 जण जखमी. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अमरावतीमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. अंजनगाव सुरजी तालुक्यातील बोराडा शेतशिवारातील घटना. हाणामारी थांबत नसल्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज. वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावामध्ये कोल्ह्याची दहशत. काल सायंकाळनंतर आजही कोल्ह्यानं अनेकांना चावा घेत जखमी केलं. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. माथेरानमध्ये घोड्यांच्या अनधिकृत तबेल्यांवर पालिकेची कारवाई. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठं वाहनतळ उभारण्याची संकल्पना. तर आम्हाला सुसज्ज असा तबेला उभारून मिळावा, घोडे मालकांची मागणी. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये ऊसतोड मजुरांकडून 2 मोरांची शिकार. मोरांबरोबरच इतरही प्राण्यांची शिकार होत असल्याचा नागरिकांचा संशय. 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये भीम ॲपवर नोंदणी केलेल्या धान विक्रेत्या शेतकऱ्यांचा बोनस अडकला. नोंदणी योग्य पद्धतीने न झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सुमारे 4,500 तर गोंदिया जिल्ह्यातील 2,200 धान उत्पादक शेतकरी गेल्या 5 महिन्यांपासून बोनसपासून वंचित. वाशिममध्ये अवेळी पडलेल्या पावसामुळे गोगलगायींची दिशाभूल. रब्बी हंगामामध्ये गोगलगाय बाहेर पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गोगलगायींनी नियंत्रित करण्यासाठी आर्थिक ताण. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना फटका. फळभाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. बाजारात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, तर सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये धुक्याची चादर. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून वातावरणामध्ये बदल. या वातावरणीय बदलाचा आंबा, काजू आणि भात पिकांना फटका.
मुंबई विमानतळाची धावपट्टी 20 नोव्हेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये बंद राहणार. विमानतळावरील पायाभूत सुविधांची उभारणी, सुरक्षा, विमानाचं उड्डाण आगमन योग्यरित्या व्हावं यासाठी दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहणार. 12वीच्या परीक्षेसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार 12वीच्या परीक्षा. तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीमध्ये दिवाळीत 3 कोटींचं दान. दिवाळीच्या सुट्टीमध्ये 3.5 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन. देणगी दर्शनासाठी 1,46,68,000 जमा. माओवाद्यांकडून पुढील 6 महिन्यांसाठी शस्त्रसंधीचं पत्रक जारी. माओवाद्यांचे प्रवक्ते जगन याने काढले शस्त्रसंधीचं पत्रक. छत्तीसगड आणि महाराष्ट्र सरकारनं देखील शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, माओवाद्यांची पत्राद्वारे विनंती. दिल्लीमधील जेएनयूच्या आगामी शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांसाठी आज मतदान. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार. बॅलेट पेपरवर होणार मतदान. भारतीय लष्कराच्या सरावामुळे पाकिस्तानमध्ये दहशत. भारत समुद्रातून हल्ल्याची योजना आखत असल्याचा पाकिस्तानचा आरोप. गुजरातमधील सर क्रीक परिसरामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कारवाया लक्षात घेता भारतीय सशस्त्र दलाचा 13 नोव्हेंबरपर्यंत सराव. अफगाणिस्तानमध्ये 5 तासांच्या आत 2 वेळा भूकंप. 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. 300 पेक्षा अधिक जण जखमी. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका तसंच नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर महापालिकांची निवडणूक 3ऱ्या टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. मतदार याद्यांविरोधातल्या आणखी 4 याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या. आक्षेपांना अपुरा वेळ, यादीमध्ये नाव नाही अशी कारणं देत दिलं होतं आव्हान. तर आरक्षण आणि सीमांकनांसंदर्भातल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी. मवी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. आधी केवळ 2 व्यक्तींनाच भेटणार असं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं. त्यानंतर अरविंद सावंत, अतुल लोंढे, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करतोय. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची टीका. मतदार यादीमध्ये सत्ताधाऱ्यांनी धर्म शोधायला सुरुवात केल्याचाही शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. दुबार मतदारांबाबत मुख्यमंत्री फडणवीस याआधीच कोर्टात गेले होते. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर लोकसभेचीच यादी विधानसभेला होती, मात्र तरीही विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरत असल्याचा बावनकुळेंचा हल्लाबोल. प्रश्नपत्रिकेमध्ये घोळ असताना परीक्षा घेणं योग्य आहे का? आमदार रोहित पवार यांचा निवडणूक आयोगाला सवाल. मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेण्याची भूमिका बोलघेवड्या भाजपला मान्य आहे का? रोहित पवारांचा सवाल. मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचं सगळ्यांनीच मान्य केलंय, मात्र निवडणुकांना विरोध करणं चुकीचं. मंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. तर विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचाही विरोधकांचा हल्लाबोल. लोकसभेला वोट जिहादमुळे अनेक मतदारसंघांमध्ये मविया निवडून आली. भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांची टीका. मुंबईकर खानाला महापौर होऊ देणार नसल्याचाही साटम यांचा हल्लाबोल. मुस्लिम दुबार मतदार माहिती असतानाही ते भाजपनं हटवायला का सांगितले नाही? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते केदार दिघे यांचा सवाल. दुबार किंवा बोगस मतांचा भाजपला फायदा होईल असं त्यांना वाटत होतं का? असाही दिघेंचा सवाल. स्वायत्त संस्थांना हाताशी धरून भाजपचा रडीचा डाव सुरू. आज निवडणुकांच्या घोषणेच्या शक्यतेवरून सुषमा अंधारेंची टीका. हे सरकार मतचोरीतून तयार झालेलं असल्याचीही अंधारेंची टीका. तर निवडणूक आयोग सत्याला सामोरं जाण्याची ताकद ठेवत नसल्याचाही अंधारेंचा हल्लाबोल. मतदार यादीतील घोळ संपला पाहिजे. निवडणूक आयोग हात झटकतोय. जर मतदार यादीमध्ये घोळ असेल तर आमच्या भूमिकेवर ठाम. दानवेंचा निवडणूक आयोगाला इशारा. निवडणूक आयोगानं आशिष शेलारांना प्रवक्तेपदी नेमावं. केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांची खोचक मागणी. मनसेनं आयोगाला विचारलेल्या प्रश्नांवर भाजपला राग येत असल्याची ही टीका. आशिष शेलार वैफल्यग्रस्त. चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे वक्तव्य करतात. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. राज ठाकरेंना फक्त हिंदू दुबार मतदारच दिसतात का? शेलारांनी केला होता सवाल. आशिष शेलारांविरुद्ध निवडणूक आयोग आणि न्यायालयामध्ये धाव घेणार. काँग्रेस आमदार नितीन राऊतांचा इशारा. मतदारांचा
धार्मिक आधारावर तुष्टीकरण होत असल्याचा राऊतांचा आरोप. आधी विरोधक म्हणत होते सत्ताधारी जाणून बुजून निवडणुका घेत नाहीत, आता म्हणतायत निवडणुका घेऊ नका. ही तर विरोधकांची दुटप्पी भूमिका. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची विरोधकांवर टीका. रायगडमध्ये तटकरे आणि थोरात यांच्यामध्ये संघर्ष. सुनील तटकरे यांच्या कुटील नीतीचा डाव. आमदार महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर आरोप. तर तटकरेंना सगळ्यांना पायाखाली घ्यायचं असतं, त्यामुळे उबाठासोबत युती. थोरवेंचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा. बारामती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव पडलं. कुणाला उमेदवारी द्यायची हा अजितदादांच्या पक्षाचा निर्णय. बारामती नगर परिषदेसाठी जय पवार यांच्या नावाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माजी खासदार हिना गावित यांच्या 10 वर्षांच्या कार्यपद्धतीला कंटाळून नागरिकांनी त्यांचा पराभव केला. भाजपनं उमेदवार न बदलल्यामुळे पर्याय नव्हता म्हणून काँग्रेसनं मदत केली. शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस नेत्यांची आज बैठक. राज्यातल्या सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईमध्ये सलग 5 दिवस जिल्हावार मॅरेथॉन बैठका. वरळी डोममध्ये या बैठकांचं सत्र. बैठकीच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे तक्रार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली. चांदिवली मतदारसंघातून महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकारी बैठकींना सुरुवात. आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वामध्ये मंत्री उदय सामंत यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. अक्कलकुवा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. भाजप स्वबळावर लढणार. लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेनेनं काँग्रेसचं काम केल्याचा हिना गावित यांचा आरोप. हिना गावितांनी नुकताच केला पुन्हा भाजपात. जालना जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये 15,000 नागरिकांची दुबार नावं. जिल्हा प्रशासनाकडून नावं पोर्टलवर प्रसिद्ध. दुबार नावं डिलीट करण्यासाठी तत्काळ अर्ज करावा, प्रशासनाचं आवाहन. आणि एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.